कोल्हापूरमध्ये भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीवर अघोरी पूजा करून अत्याचार केले गेल्याची घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीवर जादूटोणा करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणामध्ये कोडोली पोलिसांनी सांगरुळ इथल्या मांत्रिक आणि त्याला साथ देणारी एक महिला शिवाय वाहन चालक यांना पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे। हातकणंगले तालुक्यातील संबंधित अल्पवयीन मुलीला नोकरी लावली आणि तिच्या कुटुंबियांना अर्थसहाय्याचं आमिष दाखवलं आणि हा सगळा प्रकार करण्यात आला असं समोर येत आहे। भोंदूबाबा राजाराम भिकाजी तावडे, एजंट सुप्रिया हिम्मत पवार आणि वाहन चालक मनोज अशोक सावंत अशी या आरोपींची नावं आहेत, ज्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शेखर, हा सगळा प्रकार काय आहे याबाबत सविस्तर सांगा आणि आता पोलिसांनी काय नेमकी कारवाई केलेली आहे या तिन्ही आरोपींवर? रिद्धी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आघोरी कृत्यांचे प्रकार जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत आणि त्यामध्ये आता अशा पद्धतीच्या घटना देखील समोर येतात, ज्यामध्ये एका मुलीवरती आघोरी पूजा करून तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि वारंवार अशा पद्धतीचे अत्याचार तिच्यावरती झाल्याची तक्रार खरं तर दाखल झालेली आहे। मुलगी अल्पवयीन आहे आणि त्यामुळेच पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील संबंधित भोंदू बाबावरती दाखल झालेला आहे। शिवाय जी एजंट महिला होती, ज्याच्या ओळखीतून ही सगळी ओळख झाली होती त्या मुलगीची, त्या महिलेच्या घरी खर तर खड्डा खणून मुलीवरती हा आघोरी मंत्र उपचार जो आहे तो झालेला आहे आणि त्यामुळं एजंट महिला जी आहे ती सुप्रिया हिम्मत पवार यालाही अटक करण्यात आलेली आहे आणि वाहन चालक जो होता मनोज अशोक सावंत यांनाही खर तर त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे। खर तर एक गंभीर प्रकारचा गुन्हा म्हणावा लागेल। अशा पद्धतीनं आघोरी कृत्यांची घटना जी आहे ती सातत्यानं वाढताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं एखाद्या घरामध्ये खड्डा खणून त्यावरती मंत्रोपचार करतायत आणि पुढे जाऊन त्या मुलगीवरती अत्याचार देखील करताना जर पाहायला मिळत असेल तर ही अतिशय गंभीर घटना आहे आणि याची पोलीस आता सखोल चौकशी करून संबंधितांवरती जास्तीत जास्त आणि कडक शिक्षा कशी होईल या संदर्भात देखील आता कारवाई करणं गरजेचं आहे। जी, धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। कोल्हापुरात भोंदूबाबांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। भोंदूबाबासह इतर त्याच्या 2 साथीदारांना आता अटक केली आहे।